राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहे. रोहित दादा आज विदर्भ दौऱ्यावर आहे. एकूणच काय नियोजन आहे? आज नागपूर शहरामध्ये दोन ठिकाणी जाणार आहे. प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये एक छोटीशी पदयात्रा आहे, त्या यात्रेसाठी चाललो आहे. तसंच आमचे या शहराचे अध्यक्ष पेठे भाऊ जे निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांना आदरणीय पवार साहेबांनी संधी दिलेली आहे आणि मग त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी जाणार आहे. आणि त्यानंतर जो इतर भाग आहे विदर्भाचा, अशा 9 सभा आज आणि उद्या मिळून तिथं माझ्या आहेत. तिथे जाऊन लोकांशी संवाद साधेल. उद्धव ठाकरे यांच्या 2 दिवस बॅगची तपासणी झाली, त्यानंतर त्यांनी जी टीका केली, परंतु त्या अजितदादा म्हटले आज देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. सत्ताधाऱ्यांच्या बॅगची तपासणी होत आहे. कसं आहे की आधी सत्ताधाऱ्यांच्या बॅगची तपासणी होत नव्हती. उद्धव ठाकरे साहेबांची झाली, त्यानंतर तो विषय त्यांनी पुढे आणला. लोकशाहीमध्ये भेदभाव केला जात नसतो आणि मग तिथं जर हा भेदभाव केला जात असेल हे योग्य नाही. आता टीका इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागली सत्ताधाऱ्यांवर, तर त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती करतो की अशा पद्धतीने तुम्ही जर सतर्क राहिला, तुम्ही पाठिंबा दिला, तर सत्तेत कितीही माजलेली लोकं असली तरी ते गुडघ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा दिल्यामुळे आता सत्ताधारी म्हणत आहेत की ठीक आहे, दाखवण्यापुरते तरी आमच्या बॅग तुम्ही चेक करा, आणि मग तिथून त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप केले शरद पवार यांच्यावर. ते म्हटले की सोबतचे लोक मोठे होईल म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. पवारसाहेब तर मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नव्हतेच, तेव्हा अजितदादा रेसमध्ये मात्र होते. आता भुजबळ साहेब आणि अजितदादा एकत्रित आहेत, त्यामुळे अजितदादा आणि भुजबळ साहेबांनी ठरवावं की त्या रेसमध्ये कोण होतं आणि सोबतचे लोक मोठी होऊ नये. तर अजितदादा मोठे होऊ नये असं साहेबांना वाटत होतं का भुजबळ साहेब मोठे होऊ नये? साहेबांचं एवढंच मत होतं की एवढे मोठे नेते आसपास आहेत, एका तरी नेत्याला आपण जर संधी दिली तर वाद निर्माण होतील, आणि वाद निर्माण झाल्यानंतर पार्टीला त्या काळामध्ये अडचण येऊ शकली असती, आणि सत्तेत गेल्यानंतर लोकांच्या हिताचं कामं करावं लागतात. जर पार्टीच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले तर नीट काम करता येत नाही सत्तेमध्ये, आणि मग लोकांना त्याचा त्रास होतो. बस त्या अनुषंगाने पवारसाहेब बोलले. आता जे भुजबळ साहेब बोलले याचं उत्तर अजितदादालाच माहिती, त्यामुळे ते दोघं एकत्रित बंद खोलीत बसावेत, चर्चा कराव्या, दोघांनी मिळून पत्रकार परिषद घ्यावी. भुजबळ हेही म्हटले की काँग्रेसला विचारधारा आहे, भाजपला विचारधारा आहे, परंतु राष्ट्रवादीला तशी विचारधारा नाही. आता ते म्हणणारच ना, BJP बरोबर गेलेले आहेत, आणि त्या काळामध्ये भुजबळ साहेबांची जी भाषणं आहेत आदरणीय पवार साहेबांबद्दल, पार्टीबद्दल, पार्टीच्या विचाराबद्दल, मग भुजबळ साहेबांनी कुठेतरी लोकांना सांगून द्यावं की त्यावेळेस मी जे बोललो, म्हणजे भुजबळ साहेब जे बोलले भाषणाच्या माध्यमातून, ते खोटं बोलले आणि आता ते खरं बोलत आहेत. नंतर असं तरी म्हणावं लागेल की आज भाजपच्या सोयीचं ते बोलत आहेत आणि पूर्वी ते लोकांच्या सोयीचं बोलत आहेत. कुठंतरी धाडस तर दाखवावं लागेल. काल अमित शहा म्हटले की मुसलमानांना आरक्षण मिळू देणार नाही. आता तिथं अमित शहा साहेबांचं दुसरं काम काय? महाराष्ट्रात यायचं, हिंदू मुस्लिम करायचं, OBC मराठा करायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची. गुजरातमध्ये तसंच काहीतरी केलेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं तेच चालू आहे, आणि मग इथं येऊन कुठंतरी वाद निर्माण करायचा. आता अमित शहा साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे की आम्हाला, म्हणजे महाराष्ट्राला विकासाच्या कामाबद्दल जास्त ओढ आहे. आम्हाला हाताला काम, पोटाला अन्न, तिथं बायला आम्हाला कुठलाही भेदभाव नको आहे. त्यामुळे इथं येऊन महाराष्ट्राला काय देता, काय देऊ शकता हे कुठेतरी सांगावं, आणि महाराष्ट्राचे जे प्रोजेक्ट गुजरातला नेलेत ओपन तुमच्यात हिंमत असेल, नाही तर महाराष्ट्रात नेत्यात हिंमत असेल तर लोकांना बोलून दाखवावे. फडणवीस म्हटले की काँग्रेस जातीमध्ये भांडणं लावत असते. आता फडणवीस साहेब काय बोलतात, कसं बोलतात, तुम्ही जर बघितलं तर अनेक वेळा त्यांनी खोटं बोललेले आहेत. पूर्वी ते काय म्हणले की पवार कुटुंब आम्ही नाही फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांची आम्ही पार्टी नाही फोडली. नंतर काय म्हणले, आलो का नाही मी सत्तेत आणि दोन पार्टीला आणि 2 कुटुंबाला फोडून आलो. हा जो अहंकार आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये तिथं असल्यामुळे आज जे काय ते बोलतात ते राजकीय सोयीचं बोलतात. त्यामुळे त्याच्यावर खूप विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या जाहीरनाम्यावरच आरोप केला की आमचा जाहीरनामा, महायुतीचा जाहीरनामा महाविकास आघाडीनं चोरला असं म्हणून. महाविकास आघाडीने आधी जाहीरनामा पब्लिश केला आणि नंतर महायुतीने केला. मग कुणी चोरला हे लोकांना तिथं सांगावं. असं उगाच तुम्ही स्टेटमेंट द्यावं आणि आम्ही तिथं फसावं. तुमच्या ह्याच्यामध्ये कर्जमाफी आहे का शेतकऱ्याची? विम्याच्या बाबतीत कुठं काही उल्लेख आहे का?
महिला सुरक्षतेबद्दल तुम्ही काय बोललाय का? सरकार तुमचं असताना आमच्या महिला म्हणतात 7च्या आत घरात यायचं. लहान मुली जर शाळेत जात असतील तरी आईला टेन्शन असतं की बाबांनो मुलगी कधी घरी येते. हे कोणाच्या काळात झालं? त्यांच्या काळात झालं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आज काय बोलतात याच्यापेक्षा आपण जो जाहीरनामा आला तो आपण 100% सरकार आल्यानंतर पूर्ण करू. मुंबईत ठाकरे गट शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. का नाही होणार? होणारच ना वाद. शेवटी 2 वेगळे पक्ष आहेत, भांडाभांडी होईल. फक्त विषय एवढाच आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांकडे गुंडे आहेत, पैसा आहे, सब कुछ है और हमारे पास क्या है तो लोग है. आता माझ्या मतदारसंघामध्ये मोका लावलेले गुंड आता माझ्या विरोधात प्रचार करतात. मग लोकांनी काय समजायचं? सरकार गुंडांचं आहे का सामान्य लोकांचं आहे? हे सिद्ध होतं आणि लोक नक्कीच विचाराबरोबर आणि गुंडाशाहीच्या विरोधात मतदान करतील. तुमच्या उमेदवार आहे अहेरीच्या भाग्यश्री हलगेकर आत्राम. त्यांच्या पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात त्यांचा खंडणीचा उल्लेख आहे, विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख आहे, त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. लगेचच्या लगेच CID CBI नाहीतर वर कुठेतरी ती ऑडिओ टेप पाठवावी. खरं काय खोटं काय हे बघावं. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बऱ्यापैकी खोट्या ऑडिओ क्लिप्स, आवाज आणि बरंच काय हे स्प्रेड केलं जातं. उलट चेहरेसुद्धा बदलले जातात. त्यामुळे लगेचच्या लगेच पोलिसांना द्यावी, त्याच्यावर शहानिशा व्हावी आणि मग जेव्हा 10 दिवसात 20 दिवसानंतर ती क्लिप येईल मग खरं खोटं आपल्याला कळेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.